पंगत चुकली की एक वेळेचे जेवण चुकते, पण जर संगतच चुकली तर आयुष्याची दिशाच चुकते. यासाठी योग्य माणसाबरोबर असणे गरजेचे असते. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एक छोट्या गावात साईनाथ नावाचा एक हुशार कष्टाळू मुलगा राहत होता. घरची परिस्थिती साधी होती. वडील शेतमजूर, आई घरकाम करून कुटुंब चालवत असे. पैशाची चणचण असूनही आई वडिलांचं एकच स्वप्न होतं, मुलाने शिकून मोठं माणूस व्हावं. साईनाथाची अभ्यासात चांगला होता आणि आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची त्याची जिद्द होती. गावात 10वी पर्यंतची शाळा होती. पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात जावं लागणार होतं. गाव सोडताना आईने त्याला एकच वाक्य सांगितलं, पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकतं, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते. त्यावेळी साईनाथला त्या वाक्याचा खोल अर्थ कळला नाही, पण ते शब्द त्याच्या मनात कुठेतरी कोरले गेले. शहरात साईनाथने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीचे काही महिने तो खूप एकटा होता. नवीन माणसं, नवीन जग, वेगळं वातावरण, सगळंच अनोळखी. हळूहळू त्याची ओळख काही मुलांशी झाली. हे सगळे दिसायला स्टायलिस्ट, बोलण्यात आत्मविश्वासाने भरलेले आणि कायम मजेल असणारे. त्यांच्यासोबत राहिल्यावर साईनाथला एक वेगळंच समाधान मिळू लागलं. अभ्यासापेक्षा मस्ती, कॉलेज बंक करणं, उशिरापर्यंत बाहेर फिरणं हे सगळं त्याच्या आयुष्यात भाग बनू लागलं. सुरुवातीला वाटलं काय फरक पडतो, थोडी मजा केली तर, पण हळूहळू अभ्यासाकडे दुर्लक्ष वाढू लागलं. गुण कमी येऊ लागले. आई वडिलांना फोन करताना तो खोटं बोलू लागला. त्याचं मन अस्वस्थ राहू लागलं, पण तो मान्य करायला तयार नव्हता. एके दिवशी परीक्षेचा निकाल लागला. साईनाथ काही विषयात नापास झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच वेळी त्याच्या तथाकथित मित्रांनी त्याला धीर देण्याऐवजी हसत म्हटलं, अरे काही नाही, पुढच्या वेळेला बघू, आज पार्टी करूया. त्या क्षणी साईनाथच्या मनात काहीतरी खटकलं. अपयशाच्या वेळी जो माणूस तुला चुकीच्या दिशेने नेतो तो खरा मित्र कसा असू शकतो. त्या कॉलेजमध्ये अमोल नावाचा एक मुलगा होता. साधं राहणं, कमी बोलणं, पण अभ्यासात प्रचंड मेहनत. साईनाथने त्याला कधी फसवलं, कधी फारसं लक्ष दिलं नव्हतं त्याच्याकडे. निकालानंतर एके दिवशी अमोल स्वतःहून साईनाथकडे आला आणि शांतपणे म्हणाला, तू खूप हुशार आहेस, फक्त चुकीच्या लोकांत अडकलास. हे शब्द साईनाथच्या काळजाला लागले. पहिल्यांदाच कुणीतरी त्याला आरसा दाखवला होता. अमोलने त्याला आपल्या अभ्यासाच्या ग्रुपमध्ये बसायला सांगितलं. सुरुवातीला साईनाथला अवघड गेलं. तिथे गप्पा नव्हत्या, मस्ती नव्हती, फक्त ध्येय, मेहनत आणि शिस्त. हळूहळू साईनाथच्या आयुष्यात बदल होऊ लागला. सकाळी लवकर उठणं, वेळेवर कॉलेज, नियमित अभ्यास, हे सगळं पुन्हा सुरू झालं. चुकीच्या संगतीत गेलेली ऊर्जा आता योग्य दिशेने वापरली जाऊ लागली. काही महिन्यातच त्याचा आत्मविश्वास परत आला. पुढच्या परीक्षेत साईनाथ उत्तीर्ण झाला, तेही चांगल्या गुणाने. आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आईने फोनवर म्हटलं, बघितलंस ना, संगत बदलली की आयुष्य बदलतं. कॉलेज संपल्यावर साईनाथला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. अमोल सोबतची मैत्री अजून घट्ट झाली. जुन्या मित्रांपैकी काही जण अजूनही त्याच जुन्या वळणावर अडकलेले होते. तेव्हा साईनाथला आयुष्याचा मोठा धडा कळला. वाईट माणसं आपल्याला कधीच थेट अंधारात नेत नाहीत. ती आपल्याला थोडी मजा दाखवून हळूहळू दिशाच बदलून टाकतात. काही वर्षांनी साईनाथ गावात परतला. त्याने तरुणांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू केला. प्रत्येक सत्रात तो एकच वाक्य आवर्जून सांगत असे, पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकतं, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच चुकते. पुढे तो म्हणायचा, योग्य माणसं तुमचं आयुष्य सोपं करणार नाहीत, पण योग्य बनवतील. ते तुम्हाला आरसा दाखवतील, शिस्त लावतील आणि गरज असेल तेव्हा कठोरही होतील, पण शेवटी
तेच लोक तुम्हाला यशाच्या वाटेवर नेतील. ही गोष्ट आपल्याला एकच सत्य शिकवते, आयुष्यात यश, समाधान आणि योग्य दिशा हवी असेल तर योग्य संगत निवडणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. कारण जेव्हा एक वेळ चुकलं तर पोट भरता येतं, पण दिशा चुकली तर संपूर्ण आयुष्यच भरकटतं.